अब्बू आझमी जर या देशाच्या संविधानावर आस्था ठेवत असतील तर जनगण मन या देशाचं राष्ट्रगान आहे आणि वंदे मातरम या देशाचं राष्ट्रगीत आहे. जर त्यांना संविधान मान्य नसेल, राष्ट्रगीत मान्य नसेल, राष्ट्रगान मान्य नसेल आणि ते म्हणतात की ते फक्त अल्लाच्या समोरच सजदा करणार, तर मग शरिया कानून प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा केल्यावरती कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. आणि असं असं ते मोठी मोठी गोष्ट संविधानाबद्दल सांगतात, पण हे सगळं सोयीचं राजकारण नाही का? तर यांची आस्था संविधानात नाही आहे या गोष्टीने स्पष्ट होते. म्हणून अब्बू आझमींना वारंवार देशद्रोही असं लोक म्हणतात. एकदा पुन्हा या देशाशी, या देशाच्या मातीशी त्यांचं काही लेणं देणं नाही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून मी अब्बू आझमीच्या या वक्तव्याचा निषेध करतो. या देशात जर आपण राहत आहात तर वंदे मातरम बोलावंच लागेल. आणि वंदे मातरम किंवा जनगणमध्ये तुमची आस्था नसेल तर निश्चित 56 मुस्लिम देश आहेत, जर तुम्हाला आवडत असेल तिकडे तुम्ही जाऊन प्रेमाने राहा. सर, ह्याच्या अगोदर पण कित्येक वेळा अब्बू आझमी जे आहेत त्यांची टिप्पणी वंदे मातरमवर आली आहे. काय कारवाईची माग तुम्ही करणार? नॉर्मली याच्यामध्ये फार मोठी कारवाई होत नाही आणि म्हणून हे लोक इलेक्शन जवळ आलं की असे विधान करतात. मी एवढंच म्हणेन की मी अब्बू आझमीच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि कारवाई करण्यापेक्षा त्यांना ज्या देशात त्यांच्या शरियाप्रमाणे त्यांच्या धार्मिक भावना व्यक्त करता येतात त्या देशमध्ये जाऊन त्यांनी राहावं. हिंदुस्तानमध्ये राहायचं असेल तर एकदा पुन्हा मी सांगतो, इस देश में रहना है तो अब्बू आझमी वंदे मातरम कहना.